धुळच एवढी मरणाची झालेली आहे. ट्रॅफिकची समस्या आहे. पुलाचं काम अर्धवट राहिलेलं आहे. त्यामुळं एक पदरी रस्ता केलाय, सगळा लोड एका ह्याच्यावरती आलेला आहे, रोडवरती आलेला आहे. धुळ आज आपण आलेलो आहे प्रभाग क्रमांक 38 मध्ये कात्रज चौकात. आज इथं एक दुकान आहे मोबाईल शॉपचं. त्यांनी चक्क तोंडाला मास्क लावलंय, रुमाल बांधलाय. कारण विचारूया. मास्क लावलं धुळच एवढी मरणाची झालेली आहे. ट्रॅफिकची समस्या आहे. पुलाचं काम अर्धवट राहिलेलं आहे. त्यामुळं एक पदरी रस्ता केलाय, सगळा लोड एका ह्याच्यावरती आलेला आहे, रोडवरती आलेला आहे. धुळ मरणाची उडते, खोकल्याचा त्रास होतोय. बाबा तुम्ही काय सांगताल? या धुळीमुळे एवढा त्रास व्हायला लागलाय की वयोवृद्ध माणसांनी जीवन जगायचं मुश्किल झालेलं आहे. काय एवढी धूळ आहे की संध्याकाळी खोकल्याने छाती वगैरे भरते, कफ वगैरे होतोय. एवढं होतंय की काय यात एवढा त्रास होतोय, पण याचा कोणी काय पाहायला काय त्रास हे नाहीये. आपण बघू शकता बाबांनी सांगितलेलं इथं धुळीचा त्रास होतो. एक लाईन चालू आहे आणि ब्रिजचंही काम सुरू आहे, पण ब्रिजचं काम कुठे संत गतीने चालू आहे हे दिसत आहे. अजून इथे दुसरी गोष्ट आहे, त्यांनाही विचारू काय काय अडचण आहेत. महानगरमध्ये आणखी काही समस्या? काय ना सर, महानगरपालिका चाललेलं काम, त्याची गती 2 वर्षापासून काम चालू आहे. त्यामुळे होत असलेली ट्रॅफिक, त्यामुळे लोकांची गैरसोय होत चालली, गाड्या असा बरासात लागतात आहे. त्यामुळे ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढत चाललंय. या रोजचे होत असलेले खड्डे, पावसाळ्यात काळामध्ये या रस्त्याची भरपूर बिकट परिस्थिती होत्या या ब्रिजची. त्यामुळे जरा लवकर झालं तर बरं झालं असतं, नाही का? तुमच्या धुळीमुळे लोकांचे हाल होतात. ते वयोवृद्ध लोकांचा आजार, खोकला असे आजार पसरतात. ते ट्रॅफिक वगैरे जास्त होत असतं भरपूर सारे. या साईडला ब्रिजचे काम चालल्यामुळे ब्रिज बंद आहे, त्यामुळे वन वे साईडला भरपूर प्रमाणात ट्रॅफिक होते. तिकडून रॉंग साईड लोक, त्या साईडनं जाणारे लोक, यामुळे ट्रॅफिक समस्या भरपूर होतात. ब्रिज सुरू झाल्यानंतर ट्रॅफिक कमी होईल असं वाटतंय का? कारण 2 ब्रिज आहेत ना, जुन्या ब्रिजमुळे बराचशी वाहतूक लोड कमी होईल. चालतंय. आपण बघू शकता ब्रिजचं काम संत गतीने चालू आहे. एका सिंगल पदरी रस्त्यावरती वाहतूक चालू आहे. बस थांबा पण इथेच आहे. आहे का?